हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा कोळंबी मसाला. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. बघूया साहित्य. वाटण्यासाठी लागणार अर्धा चिरलेला कांदा, थोडासा कढीपत्ता, 2 मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या आणि फोडणीसाठी एक चिरलेली मिरची, अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट, एक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. आणि मसाल्यामध्ये बघूया, 1 चमच घरगुती लाल तिखट, 1 चमच मालवणी मसाला, मीठ आवडीप्रमाणे आणि गरम मसाला आणि थोडीशी हळद. तर चला मग वाटणाची तयारी करूया. पॅन ठेवायचा. पॅन गरम झाला ना, त्यामध्ये 2 चमच तेल घालायचं. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचा कांदा घालून त्याच्यामध्ये घालायचं लगेच मिरच्या घालून 2-3 लसूण पाकळ्या, त्यामध्ये लगेच कढीपत्ता घालायचा आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून छान परतून घ्यायचं. 2 मिनिट परतायचा. परतून झालं याचं वाटण तयार करून घ्यायचं. मग लगेच ठेवायचा पॅनमध्ये घालायचे 2 चम्मच तेल घालून तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा छान 2 मिनिट परतून घेऊन त्याच्यामध्ये घालायचं अद्रक लसूण पेस्ट घालून छान परतून घ्यायचं. 2 मिनिट कमी आचेवर करायचं. छान कांदा, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट परतून झालं ना, त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान परतून घ्यायचा. परतून झालं ना, त्याच्यामध्ये घालायचा 1 चमच मीठ, म्हणजे मीठ घालायचं. त्याच्यामध्ये घालायची चिरलेली मिरची आणि छान झाकून ठेवायचं. मीठ घातल्याने ना लवकर टोमॅटो शिजतो. त्याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं. झाकण काढायचं, छान हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये घालायचं वाटण, तयार केलेलं वाटण घालून छान परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालू थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे कसं आपलं मसाला खाली चिकटणार नाही. तसं हे लवकरच होते. छान परतून घ्यायचं, झाकण ठेवून परतून घ्यायचं मध्ये मग घालायचं 1 चमच लाल तिखट, थोडीशी हळद, घरगुती लाल तिखट, मालवणी मसाला घालून छान परतून घ्यायचं. मसाले घातल्यावर खाली बुडाला चिकटण्याची शक्यता असते, म्हणून आहे ना त्यामध्ये आहे ना थोडं पाणी घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं. परतून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये घालायचं तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं आणि छान शिजवून घ्यायचं. छान टोमॅटो, कांदा छान विरघळणार, तेलामध्ये विरघळला ना मग छान आहे बघा. मी पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि छान ग्रेव्ही तयार करून घेतली. त्याच्यामध्ये घातली आपली कोळंबी. माझी कोळंबी छोटी होती ना, म्हणून थोडा वेळ मी शिजवणार. तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो, कारण तुमची कोळंबी जर मोठी असेल ना तर थोडं जास्त वेळ लागू शकतो शिजायला. मग मी कोळंबी घालून छान परतून घेऊन थोडंसं झाकण ठेवायचं. याच्यावर 2 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. मध्ये चेक करायचं, कोळंबी जास्त शिजून गाळा होईल. मग ह्याच्यामध्ये घरगुती हा माझा गरम मसाला आहे. याची रेसिपी मी लगेच तुम्हाला पाठवेल. तर मग थोडीशी कोथिंबीर घालायची. हा बघा, आपला कोळंबी मसाला तयार आहे.